नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 9वीतील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचे भाग 2 चे प्रकरण 4 पर्यावरणीय व्यवस्थापन या प्रकरणाचा अभ्यास या तासाला आपण करणार आहोत। पर्यावरणीय व्यवस्थापन या प्रकरणामध्ये हवामान, हवामानशास्त्र, घनकचरा व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन या 4 मुद्द्याचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत। यापैकी आपण आजच्या तासाला हवामान आणि हवामानशास्त्र या 2 मुद्द्याचा आपण अभ्यास करणार आहोत। हवामान आणि हवामानशास्त्र। धड्याच्या सुरुवातीला जरा आठवूया, यामध्ये एकूण 2 प्रश्न विचारले, त्यापैकी आपण पहिला प्रश्न पाहूया। वातावरणाचा अभ्यास म्हणजे वातावरणाचा आपल्या दैनंदिन जीवनाशी कसा संबंधित असतो। वातावरण हे मानव आणि प्राणी यांना श्वासोच्छवासासाठी प्राणवायू आणि वनस्पतींना कार्बन डायऑक्साईड पुरवतो आणि पृथ्वीवरचं जीवन टिकून राहण्यासाठी मदत करतं। वनस्पती आणि प्राणी यांना जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याची गरज वातावरणातील जे पर्जन्यचक्र आहे किंवा आपण त्याला जलचक्र म्हणतो, या जलचक्रामुळेच याचं अस्तित्व आहे। सूर्यापासून निघणारा घातक किरणापासून वातावरण आपल्याला बचाव करतं। हरितगृह परिणामामुळं पृथ्वीचं तापमान उबदार राखलं जातं। वातावरण जर उपलब्ध नसेल तर पृथ्वीचं तापमान एकतर अतिउष्ण किंवा अतिथंड राहिलं असतं। या कारणास्तव पृथ्वीवर सजीव सृष्टी टिकून ठेवणं अशक्य झालं असतं। आपलं अन्न, वस्त्र आणि निवारा व व्यवसाय, आपलं राहणीमान हे सर्व आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो त्या ठिकाणच्या हवामानावरती आधारित असतं। यानंतर दुसरा प्रश्न विचारला की दूरदर्शन, आकाशवाणीवरील विविध बातम्यांमधून हवामानासंदर्भात कोणकोणते अंदाज वर्तवले जातात। आता उच्च तापमान म्हणजे ढग असेल, पर्जन्य असेल, बर्फवृष्टी असेल, हवेचा वेग असेल, तापमान, अशा हवामानासंबंधित बाबींचा अंदाज दूरदर्शन, आकाशवाणीवरील विविध बातम्यांमधून आपण वर्तवलेला ऐकतो किंवा पाहतो। म्हणजे थोडक्यात वातावरणाचा आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंध येतो। अन्न, वस्त्र, निवारा ह्या ज्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, ह्या केवळ या वातावरणामुळे अस्तित्वात आहेत। म्हणून आपल्याला या धड्यातील पहिला मुद्दा पाहायचा आहे, तो म्हणजे हवामान, वेदर। एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेस असलेल्या वातावरणाच्या स्थितीला हवामान असं म्हणतात। एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेला असलेल्या वातावरणाची जी स्थिती आहे तिला हवामान असं म्हणतात। वातावरणाची ही जी स्थिती आहे, ही स्थिती ठराविक वेळेस आपली जी पृथ्वी आहे, या पृथ्वीवरच्या कोणत्याही ठिकाणी असणारी स्थिती, आणि ही जी वातावरणाची स्थिती हवामानाच्या विविध घटकावरती अवलंबून असते। हवामानाची स्थिती ठरवण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात। जर आपण 9.1 आकृती पाहिली तर हवामानाचे घटक ठरवण्यासाठी कारणीभूत असतात, म्हणजे वातावरणाचे घटक कारणीभूत म्हणजे वातावरण जे आहे, हे वातावरण जी स्थिती आहे ही स्थिर ठेवण्यासाठी कारणीभूत असणारे घटक म्हणजे वातावरणाचा दाब असेल, सूर्यप्रकाश असेल, ढग असेल, आर्द्रता, पर्जन्य, दृश्यता आणि तापमान, या 6 घटकावरती वातावरणात म्हणजे हवामानाचे घटक आहेत, यावरती वातावरण स्थिती अवलंबून असते।
आपण बऱ्याचदा आज खूप गारठा आहे, आज खूप गरम वाटतं आहे, अशा वाक्यात आपल्या ठिकाणी असलेलं जे हवामानाविषयी आपलं मत आहे आपलं व्यक्त करतो. हवामान हे हवेच्या त्या वेळेच्या स्थितीवर अवलंबून असतं. एखाद्या प्रदेशातील व हवामानाच्या विविध घटकांच्या दैनंदिन स्थितीचे वर्षानुवर्ष निरीक्षण आणि मोजमाप करून विशिष्ट कालावधीत काढलेली सरासरी म्हणजे प्रत्यक्ष त्या प्रदेशाचं हवामान होय. म्हणजे वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला आपण हवामान म्हणू शकतो. वातावरणाची दीर्घकालीन म्हणजे बराच काळ राहिलेली जी स्थिती आहे त्या स्थितीला हवामान असं म्हणतात. आता हवामान म्हणजे काय पाहिलं की बाबा एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेत असलेल्या वातावरणाच्या स्थितीला आपण हवामान म्हणतो. परंतु ह्या हवामानामध्ये बदल होतो. तो बदल कसा होतो याबद्दल आपण माहिती पाहूया. म्हणून तर चेंज इन वेदर, हवामानातील बदल. हवामान हे सतत बदलत नाही, ते एका प्रदेशातील दीर्घकाळासाठी सारखंच असतं. यावरून असं लक्षात येतं की हवेचा संबंध निश्चित ठिकाणाशी व निश्चित वेळेशी असतो, तर हवामानाचा संबंध मोठ्या प्रदेशाशी आणि मोठ्या कालावधीशी असतो. हवेत अल्पकाळ बदल होतात, तर हवामानात बदल होण्यासाठी प्रदीर्घ काळ लागतो. हवामान आपल्या दैनंदिन जीवनामध्ये महत्वाची भूमिका पार पाडत असतं. आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या ज्या प्राथमिक गरजा आहेत तसेच विविध व्यवसाय असतील यावरती हवामानाचा परिणाम होतो. प्रामुख्यानं भारतासारख्या शेतीप्रधान देशासाठी तर हवामानाचं महत्व अनन्यसाधारण आहे, अगणित आहे, आपण मोजू शकत नाही, खूप महत्वाचं आहे. याचबरोबर विमानासाठी धावपट्ट्या बनवणं, बंदर निर्मिती करणं, मोठे पूल उभारणं आणि अतिउच्च इमारती बांधणं यासारख्या योजनेमध्ये हवामानाच्या विविध घटकांचा जसं वाऱ्याची दिशा, गती, तापमान व हवेचा दाब इत्यादी बाबींचा विचार केला जातो. यासारख्या घटकामुळं हवामानातील बदल आपल्याला जाणवू शकतात. पुढचा प्रश्न विचारला आपल्याला, जरा डोकं चालवा. हवामानाचा कोणकोणत्या घटकावर अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम होतो, हा पहिला प्रश्न आहे. हवामानाच्या कोणकोणत्या घटकावर अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम होतो, चांगला आणि वाईट. अनुकूल म्हणजे चांगला, प्रतिकूल म्हणजे वाईट. आणि दुसरा प्रश्न विचारला की हा परिणाम कमी करण्यासाठी काय करावं लागेल. आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया. हवामानाचा कोणकोणत्या घटकावर अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम होतो, तर नैसर्गिक परिसंस्था आकाराला येण्यासाठी हवामान मूलभूत भूमिका पार पाडतो. एखाद्या ठराविक भागाचं हवामान हे त्या भागातील लोकांचं अन्न, पोशाख, निवारा, व्यवसाय आणि जीवन पद्धती ठरवत असतं. उदाहरणार्थ, शेतीसाठी पुरेसा पाऊस आवश्यक असतो. अतिवृष्टीमुळे पूर येतो आणि दीर्घकाळ अपुऱ्या पावसामुळे दुष्काळ पडतो. म्हणून पर्जन्यवृष्टीतील असामान्यतेचा अन्न पुरवठा, पाण्याची उपलब्धता, आरोग्य इत्यादीवर परिणाम होतो. त्यामुळं नैसर्गिक आपत्तीचं प्रमाण वाढतं. त्याचप्रमाणे अनुकूल हवामान हे प्राणी आणि वनस्पती सृष्टीला पोषक ठरतं. तसेच तापमानातील बदलाचा परिणाम, सागरी प्रवाहातील बदल, वादळे, जागतिक तापमान वाढ, हिमनगाचे वितळणे अशा प्रकारे दिसून येतं. आणि यातला दुसरा प्रश्न आहे की हा परिणाम कमी करण्यासाठी काय करावं लागेल. हवामानावर होणारा दुष्परिणाम कमी करण्यासाठी जैव इंधनासारख्या पुनर्नवीकरण स्रोताचा वापर करणे, कचऱ्याचं प्रमाण कमी करणे,
जिथं शक्य असेल तिथं कचऱ्याचं पुनर्चक्रीकरण करणे, विभागलेला कचरा नेमून दिलेल्या कचरा पेटीतच टाकणे, ओला कचरा आणि सुका कचरा, कुजणारा आणि न कुजणारा, पाण्याचा गैरवापर टाळणे, इंधनाचा कार्यक्षम पद्धतीनं वापर करणारी वाहनं वापरणे, सार्वजनिक वाहनांचा वापर करणे, जिथं शक्य असेल तिथं चालत जाणे किंवा सायकल वापरणे, कागदी कचरा कमी करणे आणि जास्तीत जास्त झाडं लावणे. म्हणजेच हवामानाचा कोणकोणत्या घटकावरती प्रतिकूल आणि अनुकूल परिणाम होतो आणि तो कमी करण्यासाठी आपण काय भूमिका बजावी हा भाग आपण पाहिला. यानंतर पान नंबर 97 वरती विचार करा आणि दिनविशेष. मानवाची प्रगती हवामान आणि भौगोलिक अनुकूलतेशी निगडीत असते. शतकांच्या हवामानाच्या अनुभवाच्या आधारेच मानवानं आपल्या जीवनाचं वेळापत्रक आखलेलं आहे. म्हणजे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा यानुसार हवामानाचा शेतीच्या उत्पादनावरती होणारा परिणाम लक्षात घेता हवामानाचा अभ्यास करणं शास्त्रज्ञांना आवश्यक वाटतं. म्हणून 23 मार्च हा दिवस जागतिक हवामानशास्त्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हवामानशास्त्र संदर्भात माहिती घेऊन त्या आधारे जागृती करण्यासाठी तक्ते तयार करा, इंटरनेटचा वापर करा. यानंतर हवामानाचे सजीव सृष्टीमधील महत्त्व हा जो भाग आहे, हा भाग या वर्षीच्या 25% अभ्यासक्रम कमी झालेल्या भागातून वगळण्यात आलेला आहे. तो तुम्हाला भाग अभ्यासायचा आहे. एखाद्या ठिकाणचं हवामान ठराविक असताना पूर्वी अभ्यासलेल्या हवामानाच्या विविध अंगाचा अभ्यास करावा लागतो. त्याचं निरीक्षण करून नोंदी ठेवण्यासाठी जगातील बहुतेक देशांनी हवामान खातं स्थापन केलं आहे. यांना वेधशाळा असं म्हणतात. या वेधशाळा आधुनिक यंत्रसामुग्री आणि उपकरणांनी सुसज्ज अशा आहेत. वर्तमानकालीन हवामानाचा म्हणजे सद्यस्थिती असलेले जे वातावरणाचं किंवा हवामान आहे, या हवामानाच्या स्थितीचं गतकालीन म्हणजे भूतकाळातील हवामानाच्या संदर्भात विश्लेषण करणे आणि भविष्यकाळातील बदलांचा अंदाज व्यक्त करणे हे या वेधशाळेचं कार्य असतं. पण हवामान म्हणजे वातावरणाच्या विविध घटकाचं संमिश्रण स्वरूप असून त्याबाबत अंदाज करणं फारच गुंतागुंतीचं आहे. एखाद्या ठिकाणचं हवामान सावकाश व मर्यादित स्वरूपात बदलत असतं, तर तेथील बदलांचा अंदाज करणं सोपं असतं. पण ज्या ठिकाणी हवामानात होणारा बदल गुंतागुंतीचा आणि परस्परावलंबी असतील आणि ते शीघ्र गतीनं घडणारे असतील, तर त्या बदलांचा अंदाज करणं अतिशय कठीण असतं. म्हणजे हवामानाचा जो बदल आहे हा वेधशाळेमार्फत आपण ते बदल अभ्यासू शकतो. यानंतर पान नंबर 98 वरील हवामानशास्त्र मेटेरॉलॉजी या भागाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता हवामानशास्त्र म्हणजे नेमकं काय, तर हवेतील विविध घटक, निसर्ग चक्रे, पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली, हवामान या सर्वांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास आणि विश्लेषण करणारं शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय. हवेतील विविध घटक म्हणजे वायूचं प्रमाण, पाण्याचं बाष्प, धूर, धुलीकण, निसर्ग चक्रे कार्बन असेल, ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, पाठीमागच्या प्रकरणामध्ये आपण अभ्यासला.
पृथ्वीच्या भूकवचातील म्हणजे भौगोलिक हालचाली व हवामान यांचा परस्परातील संबंध याचा अभ्यास आणि विश्लेषण करणारं शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय. यात हवामानाविषयक वादळ, ढग, पर्जन्यवृष्टी, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट या व अशा अनेक घटकांचा अभ्यास केला जातो. यावरून भविष्यातील हवामानाबद्दल अंदाज व्यक्त केला जातात. या उपाययोजना सर्वसामान्य जनता, शेतकरी, मासेमारी व्यावसायिक, विमानसेवा, जलवाहतूक आणि विविध संस्था करतात हवामानशास्त्राच्या. यानंतर कार्यसंस्थेचे आणि जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञान हा भाग या वर्षीचा जो 25% अभ्यासक्रम कमी झाला, यातून कमी झालेला आहे तो भाग तुम्ही घरी अभ्यासा. यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा अभ्यासायचा आहे तो म्हणजे भारतीय हवामान खाते, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. भारतीय हवामान खाते याची स्थापना 1875 मध्ये ब्रिटिशांनी सिमला या ठिकाणी केली. याचं मुख्य कार्यालय पुणे या ठिकाणी आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर आणि दिल्ली ही त्याची प्रादेशिक कार्यालये आहेत. दर दिवशी हवेची स्थिती कशी राहील हे दर्शवणारे नकाशे तयार केले जातात. 24 तासात 2 वेळा असे नकाशे तयार करून प्रसिद्ध केले जातात. या प्रयोगशाळेमध्ये किंवा वेधशाळेमध्ये हवामानासाठी लागणारी उपकरणे, रडारच्या साहाय्याने हवामानासंबंधी व्यक्त केलेला अंदाज, भूकंपाशी निगडीत हवामानाचे अंदाज, पर्जन्य संदर्भात अंदाजासाठी उपकरणांच्या मदतीने हवामानाचा अंदाज, हवा प्रदूषण इत्यादी विषयावर सातत्यानं संशोधन चालू असतं. आता भारतीय हवामान खात्यामार्फत विमान उड्डाण खाते, नौका नयन खाते, शेती, पाटबंधारे, समुद्रात तेल संशोधन आणि उत्पादन करणाऱ्या संस्था यांचा समावेश होतो. भारतीय हवामान खात्यामार्फत धुळीची वादळं, वाळूची वादळे, मुसळधार पाऊस, उष्णतेची आणि थंडीची लाट, सुनामी इत्यादी संकटांची पूर्वसूचना विविध खात्याबरोबर सर्व प्रसिद्धी माध्यमे आणि नागरिकांपर्यंत पोहोचवली जातात. ही भारतीय हवामान खात्याची कार्य आहेत. यासाठी अत्यंत उच्च तंत्रज्ञानाने सुसज्ज असं अनेक उपग्रह भारताने अवकाशामध्ये सोडलेले आहेत. यांच्या मार्फत मिळवलेल्या माहितीचं पृथक्करण करणे, विश्लेषण करणे आणि नंतर माहिती भारतातील अनेक ठिकाणच्या वेधशाळांना उत्तम दर्जाचं काम करत आहेत. यासाठी www.indianmeteorologicaldepartment.pune@thegovernment.in या संकेतस्थळाला तुम्ही भेट द्या आणि भारतातील जे हवामान खातं आहे त्याची कार्य अभ्यासा. यानंतर पुढचा मुद्दा येतो मान्सून मॉडेल आणि क्लायमेट प्रिडिक्शन. मान्सून प्रारूप व हवामानाचा अंदाज. भारतातील मान्सून संबंधी हंगामातील अंदाज वर्तवण्याची परंपरा 100 वर्षापेक्षा जुनी आहे. कारण सन 1877 मध्ये पडलेल्या दुष्काळानंतर इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचे संस्थापक, भारतीय अवकाश म्हणजे हवामान खात्याचे संस्थापक H.F. ब्लेनफोर्ड यांनी
1884 मध्ये हिमालयातील बर्फवृष्टी हा घटक गृहीत धरून सर्वप्रथम असा अंदाज वर्तवला होता. यानंतर 1930च्या दशकात IMD इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट भारतीय हवामान खात्याचे तत्कालीन संचालक त्यावेळेचे सर गिल्बर्ट ऑकर यांनी जगभरातील विविध हवामानशास्त्रीय घटक व येथील मान्सूनचा संबंध अधोरेखित करून त्यांच्या उपलब्ध निरीक्षणाच्या आणि पूर्वीच्या नोंदीच्या आधारे येणारा मान्सून कसा असेल याचं गृहीतक मांडलं. आणि 1990च्या दशकात डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या पुढाकारानं जगभरातील हवामानासंबंधित 16 घटकावर आधारित मान्सूनचं प्रारूप बनवण्यात आलं, मॉडेल. आणि हे मॉडेल 1990 ते 2002 म्हणजे साधारणतः तब्बल 12 वर्ष याचा हवामान खात्याने अभ्यास केला आणि वापर केला. यानंतर मान्सूनची वेगवेगळी प्रारूप व मॉडेल तयार केली जातात. त्यापैकी पहिला प्रकार आहे तो संख्यात्मक प्रारूप, डायनामिक आणि गणितीय मॉडेल. आणि दुसरा प्रकार आहे तो समुचित प्रारूप आणि सांख्यिकी प्रारूप. यापैकी आपण पहिला प्रकार पाहूया, संख्यात्मक प्रारूप, डायनामिक किंवा त्याला गणितीय मॉडेल असं म्हणतात. हवामानातील चालू घडामोडी आणि त्यामध्ये सुरू असणाऱ्या भौतिक प्रक्रियेचा अंदाज घेऊन संख्यात्मक प्रारूपाद्वारे अंदाज वर्तवण्यात येतो. हवामानाची चालू निरीक्षण वापरून परम संगणकाच्या साह्यानं गणितीय प्रक्रिया केल्या जातात आणि गणितीय प्रकारात मोडणारी प्रारूपे दैनंदिन भौगोलिक घडामोडीवर आधारित महासंगणकीय तंत्रज्ञानानं मांडली जातात. याला संख्यात्मक किंवा डायनामिक किंवा गणितीय मॉडेल म्हणतात. तिथं परम आणि महासंगणकाचा वापर केला जातो मान्सूनची प्रारूप तयार करण्यासाठी, हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी. यानंतर समुचित प्रारूप म्हणजे काय नेमकं, तर अनेक प्रारूपामध्ये वापरण्यात आलेल्या ज्या घटकांचा मान्सूनवर प्रभाव जास्त असतो अशा घटकांना गृहीत धरून एकत्रित अंदाज देण्यात आला, जे त्या ठिकाणी येतो. सध्या इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD भारतीय हवामान खाते यांच्यातर्फे दिला जाणारा अंदाज अशा प्रकारे अनेक प्रकारचं एकत्रित फलित आहे. याला समुचित प्रारूप म्हणतात. म्हणजे अनेक मॉडेल्स एकत्रित वापरून त्याचा अंदाज व्यक्त करणे. आणि तिसरा प्रकार आहे तो सांख्यिकी प्रारूप. गतकाळात विविध प्रदेशात समुद्राचं तापमान, वातावरणाचा दाब आणि त्या वर्षाचा मान्सून कसा होता याचा एकत्रित अभ्यास करून त्याच्या तुलनेमध्ये सध्या त्या प्रदेशातील हवामानाच्या नोंदी कशा आहेत त्याला अनुसरून सद्यस्थितीत मान्सून कसा असेल याचा अंदाज लावला जातो. याला सांख्यिकी प्रारूप म्हणतात. कारण सध्या IITM आंतरराष्ट्रीय हवामान संस्था म्हणजे भारतीय उष्ण प्रदेशिक हवामान संस्था यांच्यातर्फे नवीन प्रारूपे तयार केली जात आहेत. सध्याची प्रारूपही विज्ञान आणि तंत्रज्ञान यानं विकसित केलेली आहेत आणि दोन्ही घटक स्तरावर नवीन प्रारूपे आणि तंत्रज्ञानाचा विकास करणे अशा दोन्ही स्तरावरती काम सुरू आहे. यासाठी रडार यंत्रणा, उपग्रह तंत्रज्ञान याच्या विकासावरती भर दिला जात आहे. यानंतर जो पुढचा भाग आहे हे नेहमी लक्षात ठेवा. हा भाग या वर्षी जो 25% अभ्यासक्रम कमी झालाय
यातून हा भाग वगळण्यात आलेला आहे. म्हणून आता पुढचा भाग पाहायचा आहे. आतापर्यंत आपण हवामानातील बदल, हवामानशास्त्र, भारतीय हवामान खाते, मान्सून प्रारूप आणि हवामानाचा अंदाज असा धड्यातला निम्मा भाग म्हणजे 2 मुद्दे जे पाहिले, हवामान आणि हवामानशास्त्र. यानंतर उरलेले घनकचरा व्यवस्थापन, काळाची गरज, आपत्ती व्यवस्थापन, या 2 घटकाचा अभ्यास आपण पुढील तासाला करूया.